विच ऑफ द फॉलोइंग टिपिकली ॲज ए लो मेल्टिंग पॉईंट? मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स, ट्रान्झिशन मेटल्स. लो मेल्टिंग पॉईंट कोणाचा येईल? तर नॉन मेटल्सचा असतो ना लो मेल्टिंग पॉईंट, ऑप्शन बी. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. नॉन मेटल्स टिपिकली हॅव ए लो मेल्टिंग पॉईंट. ऑक्सिजन येते ना नॉन मेटल्समध्ये, मेल्टिंग पॉईंट किती असतो? तर -218.8 डिग्री सेल्सिअस असतो ना मेल्टिंग पॉईंट ऑफ ऑक्सिजन. हाय मेल्टिंग पॉईंट्स असतात तुमच्या मेटल्सचे. मेटल्समध्ये तुमच्या आयरनचा मेल्टिंग पॉईंट किती असतो? तर 1538 डिग्री सेल्सिअस. मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉईंट्स. मेटॅलॉइड्स, तर यामध्ये मेटल्स अँड नॉन मेटल्स दोघांच्या प्रॉपर्टीज असतात, यांचेसुद्धा हाय मेल्टिंग पॉईंट्स असतात. ट्रान्झिशन मेटल्स काय असतात? तर डी ब्लॉकमध्ये असतात ना तुमचे ट्रान्झिशन मेटल्स. आपण पाहिलं होतं स्कॅन्डियम, इट्रियम, त्यानंतर लुटेटियम, लॉरेन्सियम, टिटॅनियम, झिरकॉनियम, त्यानंतर व्हॅनॅडियम. हे येतात ना तुमच्या ट्रान्झिशन मेटल्समध्ये. पिरियॉडिक टेबलमध्ये डी ब्लॉकमध्ये असतात हे. ठीक आहे.